नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 20x30 च्या शेडमध्ये किती कोंबड्या आणि किती पिल्ले बसू शकतात, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 20x30 च्या शेडमध्ये किती कोंबड्या आणि किती पिल्ले बसू शकतात। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर मित्रांनो तिथं रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 20x30 च्या शेडमध्ये किती कोंबड्या आणि किती पिल्ले बसू शकतात, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 20x30 च्या शेडमध्ये किती कोंबड्या आणि किती पिल्ले बसू शकतात। या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर की अखेर 20x30 च्या शेडमध्ये किती कोंबड्या आणि किती पिल्ले बसू शकतात। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक आनंदाची वार्ता की आता चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे की ज्याला गावरान कुक्कुटपालन हा व्यवसाय निवडून करिअरचं ऑप्शन म्हणून या ठिकाणी याचा स्वीकार करून या व्यवसायातून कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा, तर आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आपली सर्वात महत्त्वाची चिंता होती की आम्हाला उचित मार्गदर्शन मिळत नाही। तर मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर हवं आहे उचित मार्गदर्शन, हवं आहे एक हक्काचा माणूस की ज्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन आपल्या करत राहील। तर मित्रांनो, या अंतर्गत रायझिंग स्टार परभणीने घेऊन आली आहे एक नवीन संकल्पना। रायझिंग स्टार परभणी आपल्या समोर सादर करत आहे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सपोर्ट करणारी संकल्पना म्हणजे रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग ही कन्सेप्ट इथं दिली आहे। या संकल्पनेमध्ये मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाणार आहे। याच्यामध्ये कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन, शेड कसा बनवायचा याबद्दल मार्गदर्शन, कमीत कमी जागेत शेड तयार करून जास्तीत जास्त कोंबड्या कशा बसवायच्या याबद्दल मार्गदर्शन, त्याचबरोबर आपल्या पाशी असणाऱ्या कोंबड्या व पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती, त्याचबरोबर आपल्या पाशी असणाऱ्या कोंबड्या आणि पिल्ल यांच्यावरती अचानक आजार आला तर कोणता औषधोपचार करायचं याची माहिती,
त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणारी पिल्ल यांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन म्हणजे पालन पोषण संगोपन कसं करायचं याचं मार्गदर्शन, आणि आपल्या पाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान पिल्ले, गावरान अंडी यांच्या विक्रीसाठीही आपल्याला या ठिकाणी मदत केली जाणार आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाला आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत, प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आता त्याला कुणीही वंचित करू शकणार नाही. कारण आजवर त्याच्या सोबत कोणी नव्हतं, पण इथून पुढे मी आणि माझी टीम असणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर एकच काम करा, तात्काळ संपर्क साधा 84 21 82 62 62 वर लखन सर फोन उचलतील. लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे. लखन सर मग तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिन कोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर माझा फोन पे, गुगल पे नंबर तुम्हाला या ठिकाणी पाठवतील. जसा तुम्हाला माझा फोन पे आणि गुगल पे नंबर मिळाला की तात्काळ त्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. तुमचे 500 रुपये आले, तुमचा स्क्रीनशॉट आला की तात्काळ तुमचं रजिस्ट्रेशन होईल व तिथून पुढे मी आणि माझी टीम सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन करेल, ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला पहिल्यांदा एक लेक्चर घेत असतो, त्यानंतर वेदर बुलेटिन असते की बाबा पुढच्या 8 दिवसात पाऊस पाणी कसं राहणार, वातावरण कसं राहणार, कोंबड्यांवर याचा परिणाम काय होणार, या परिस्थितीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची. त्यानंतर मित्रांनो शेवटी प्रश्न उत्तर असतात किंवा तुम्हाला आठवडाभरात जे प्रश्न पडले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. मग तुम्ही म्हणाल सर 8 दिवसाचं ठीक आहे, पण आम्हाला जर सोमवारी प्रश्न पडला तर रविवारी कसं उत्तर मिळणार, तितकं थांबू शकत नाही, याची पण सोय आहे. तर तुमच्या इतर दिवशी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहेत आपले लखन सर. त्यांना संपर्क साधायचा दुपारी 3 ते 8 च्या दरम्यान 84 21 82 62 62 वर. तर बघा मित्रांनो, नशीब बदलणारी संकल्पना, नशीब पालटणारी संकल्पना, या संकल्पनेचा वापर करून सामान्य कुक्कुटपालक बांधव आरामशीर कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी एकच काम करा, तात्काळ मित्रांनो रजिस्ट्रेशन करून घ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये. तर मित्रांनो ही तुमच्यासाठी असणारी महत्त्वाची सूचना होती किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे, लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे, त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यामुळे संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. आता मुख्य प्रश्न काय होता किंवा 20 बाय 30च्या शेडमध्ये किती कोंबड्या किंवा किती पिल्लं बसतील. तर लक्षात घ्या मित्रांनो, मी असा एक फॉर्म्युला सांगणार आहे की ज्या फॉर्म्युल्यामुळे तुम्हाला काही अडचण बसणार नाही. जेवढे पिल्लं बसणार तेवढ्याच कोंबड्या बसणार, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एक फॉर्म्युला सांगणार की तुम्हाला परत 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 कोणाला विचारायची गरज नाही. तर बघा मित्रांनो, 20 बाय 30 या जागेचा विचार केला तर 20 बाय 30 म्हणजे किती, 600 स्क्वेअर फीट जागा. तर 600 स्क्वेअर फीट जागेमध्ये तुम्हाला सांगतो आता साधारणतः गावठी कुक्कुटपालनाचा नियम काय, एक स्क्वेअर फीटची जागा असेल आणि लहान पिल्ला असतील तर एका स्क्वेअर फीटमध्ये 4 पिल्ला आरामशीर बसतात. जर याचा विचार केला तर 600 गुणिले 4 म्हणजे 2400 पिल्ल त्या ठिकाणी बसायला हरकत नाही. परंतु मित्रांनो, भविष्यात आपल्याला छोटी पिल्ले व मोठ्या कोंबड्या यांचा विचार केला तर पिल्लांची साईज जेव्हा मोठी होत जाते तेव्हा त्या कोंबड्या बनतात आणि या कोंबड्यांना तीच जागा कशी परिपूर्ण होणार. अशा परिस्थितीत अनेक शेड तयार करणं हे आपल्याला खर्चिक होते. पण अशी एक संकल्पना सांगणार की ज्या संकल्पनेमुळे ही जरी लहान पिल्लं मोठी झाली तरी देखील त्यांना ही जागा कमी पडणार नाही, अशी उपाययोजना या पद्धतीने करून दाखवणार आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्यापाशी असणारी जी साईज आहे तिची लांबी आणि रुंदीचा गुणाकार करायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही लिहून घ्या. लांबी 20 फूट समजा, रुंदी 30 फूट, 20 गुणिले 30 म्हणजे 600. आता 600 गुणिले काय करायचं म्हणजे जी काही आपली त्या ठिकाणी लांबी रुंदीचा गुणाकार येईल त्याला 2 न गुणायचं, तर उत्तर येणार 1200.
म्हणजे इथं 1200 लहान पिल्लं बसायला हरकत नाही। पण 1200ला काय करायचं, शेवटचा एक शून्य कट करायचा, राहिलं किती 120, म्हणजे शेवटचा एक शून्य कटला तर ते 120 आणि हे 1200 किती झाले 1320। तर तुम्ही या 20x30च्या शेडमध्ये 1320 पिल्लं आरामशीर टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। आता प्रश्न पडतो की 1320 पिल्लं टाकणं काही अवघड नाहीये, पण उद्या ही पिल्लं कोंबडी बनली तर एवढ्या कोंबड्या आतमध्ये त्या ठिकाणी राहू शकतील का, तर याचंही उत्तर घेऊया। तर बघा मित्रांनो, आता आपण विचार केला की आपला पूर्ण शेड पॅक आहे, 20x30ची जागा आहे, तर आपण असं लक्षात घेऊ, हे 20 फूट, हे 20 फूट, हे असं 30 फूट, हे असं 30 फूट, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही तुमचं एक असं मॅप तयार करून घ्या असं पेजवर। व्हिडिओला वाटलं 2 मिनिट थांबवा आणि पहिले तयार करा। ही अशी 20 फूटची एक रेष मारली, ही अशी 20 फूटची, ही अशी 30 फूट, ही अशी 30 फूट, म्हणजे काय झालं 20x30चा शेड तयार झाला, किंवा कोणाकडे असेल शेड तयार, बरं काही प्रॉब्लेम नाही। आता हा 20x30चा जो शेड आहे ना, तर त्याच्यात काय करायचं, सगळीकडून जाळी वगैरे बांधली। आता मी शेड कसा तयार करायचा हे सांगणार नाही, कारण आपली मागची व्हिडिओ ते बघून घ्या। तर शेड वगैरे तयार केला, समोरून 3x7चा दरवाजा तयार केलेला आहे। तर लक्षात घ्या, आता ही एक साईड, या साईडला काय करायचं, पाऊण फूट अशी जागा सोडून, ही पाऊण फूट, समजा ही एवढी जागा पाऊण फूट जागा सोडून काय करायचं मित्रांनो, आडवा पाईप टाकायचा आहे। मग आडवा पाईप किती उंची, चहू बाजूंनी पाऊण फूट जागा सोडून, म्हणजे 22.5 सेंटीमीटरची जागा सोडून एक आडवा पाईप टाकायचा आहे। हा आडवा पाईप 2 फूट, 4 फूट, 6 फूट, 8 फूट या उंचीवर असायला, हे असा आडवा पाईप, इथं 2 फूट, हे 4 फूट, हे 6 फूट, हे 8 फूट, अशा पद्धतीने, ठीक आहे। तर 2 फूट, 4 फूट, 6 फूट, 8 फूट, जिकडे 20 फुटाचा आडवा पाईप आहे मित्रांनो, कारण एक 20 फुटाची लांबी आहे आणि 30 फुटाची रुंदी आहे, तर 20 फुटाच्या आडव्या पाईपवर मित्रांनो 30 कोंबड्या बसतील। एका साईडला 4 पाईप, 30 गुणिले 4 म्हणजे 120 कोंबड्या। त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे समोरच्या साईडला किती मित्रांनो, तर 120 कोंबड्या तिथं पण बसतील, कारण तिथली पण जागा 20 फूट लांब आहे। त्यानंतर 30 फूट रुंदीचा विचार केला तर 30 फूट जागेवरती आपल्याला हेच करायचे, म्हणजे 2 फूट, 4 फूट, 6 फूट, 8 फूट अशा साईजनं काय करायचे मित्रांनो, हे 30 फुटाचे आडव्या पाईप टाकायचे। जर खालून आधार द्यायचा तर आधार सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर या एका 30 फुटाच्या आडव्या पाईपवर 45 कोंबड्या बसतील। एका साईडला 4 पाईप, 45 गुणिले 4 म्हणजे आपण लक्षात घ्या 180 कोंबड्या बसतील। समोरच्या बाजूला पुन्हा 180, म्हणजे 120 आणि 120 240 आणि 180 आणि 180 360, म्हणजे 600 कोंबड्या साईडच्या पाईपवर बसायला काही हरकत नाही। त्यानंतर आपल्या डोक्याच्या वरचा विचार केला मित्रांनो, तर इथं सुद्धा 8 फूट उंचीवर 2 फुटाच्या रुंदीवर 20 फुटाचे आडवे पाईप टाकून द्या। 30 फुटाच्या जागेतून 4 फुटाची जागा पहिल्या पाईपात वापरली गेली तर 26 फुटाची जागा राहते। मग या 26 फुटात 2 फुटावर रुंदीवरती जर आपण 20 फुटाचे आडवे पाईप टाकले तर 13 पाईप बसतील। एका पाईपावरती 30 कोंबड्या, 30 गुणिले 13 म्हणजे 390 कोंबड्या आपल्या डोक्याच्या वरती असणाऱ्या या 8 फूट उंचीच्या पाईपवरती आरामशीर बसून जातील। साईडच्या पाईपवर 600, डोक्याच्यावर 390, किती झाल्या 990 कोंबड्या। आणि खालची जी जागा आहे तिथं तर तुम्हाला सांगतो या 600 स्क्वेअर फीटमध्ये 600 कोंबड्या बसायला हरकत नाही, कारण इथं जास्त करून खुडूक कोंबड्या बसतात। मग 990 प्लस 600चा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो 1590, इथं समोर दरवाजा, तिथं पाईप बसणार नाही, तिथं 30-40 कोंबड्या कमी बसतील असं गृहीत धरा, म्हणजे 1550 कोंबड्या इथं बसायला काहीही हरकत नाहीत 20x30च्या शेडमध्ये। ज्या शेडमध्ये 1320 पिल्लं टाकली तिथं 1550 कोंबड्या बसायला हरकत नाही, परंतु आपण जास्त पकडायचं नाही। एकूण आपलं जेवढं त्या ठिकाणी स्ट्रेंथ आहे त्याच्यापेक्षा आपण 80-85% बॅच टाकायची आहे, 15% त्यांना व्हेंटिलेशनसाठी उपयोगात येईल। यानुसार लक्षात घ्या मित्रांनो की आता तुम्ही या ठिकाणी आरामशीर 1320 पिल्ले टाकली तर यातून काही पिल्ले दगावतील, म्हणजे 1200-1250 कोंबड्या बसायला काही हरकत नाही। जिथं 1500-1550 बसू शकतात तिथं 1200-1250 बसायला काही हरकत नाही। मग लक्षात आलं का तुमच्या की 20x30च्या शेडमध्ये आरामशीरपणे तुम्ही या ठिकाणी 1550 पिल्ले टाकू शकता, 1550 कोंबड्या टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। पण आपल्या टाकायच्यात किती 1320 पिल्लं, मग त्यातून जेवढे 5-50 दगावून जेवढे वाचतील 1250 आसपास तेवढ्या कोंबड्या बसायला काही हरकत नाही। मग आता हा फॉर्म्युला तुम्हाला शिकवतो, एकदा समजावून घ्या, लक्षात घ्या। पहिले एक काय करा, जी डायरी घेतली त्याच्यावर लिहा 20 गुणिले 30 म्हणजे 20 फूट लांबी 30 फूट रुंदी, 20 गुणिले 30 झाले किती 600, 600 गुणिले 2 म्हणजे 1200, 1200ला काय करायचं त्यातला शेवटचा शून्य कट करायचा म्हणजे 120, 1200 मध्ये 120 मिसळले तर झाले 1320, म्हणजे तुम्ही 20x30च्या शेडमध्ये 1320ची बॅच टाकू शकता। दुसरी संकल्पना सांगतो,
समजा आता तुमच्याकडे 20x20चा शेड आहे. 20 गुणिले 20 किती झालं हो? 400. 400 गुणिले पुन्हा करा 2, 400 गुणिले 2 झाले 800, राईट. या 800च्या 10% म्हणजे शेवटचा शून्य कट करा 80. मग 800 मध्ये 80 मिसळल्यावर किती होते हो? 880. म्हणजे 20x20च्या शेडमध्ये 880 पिल्लं तुम्ही टाकू शकता. राहिला आता आपण बघूया 30x30. लिहा 30 गुणिले 30 बरोबर 900 गुणिले 2 बरोबर 1800 प्लस या 900तला शेवटचा शून्य कट केला 90, 1800 प्लस या ठिकाणी जर आपण विचार केला तर 90 म्हणजे इथं 1890 कोंबड्या बसायला काही हरकत नाही. मित्रांनो, या पद्धतीने जर आपण या फॉर्म्युलाचा वापर केला तर शेडमध्ये किती पिल्लं किती कोंबड्या बसतील या प्रश्नाचं कायमस्वरूपी या ठिकाणी उत्तर निघून जाईल. तर मित्रांनो, हा फॉर्म्युला जो आहे तो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये शिकवला आहे आणि अशाच पद्धतीच्या टेक्निक व फॉर्म्युलाचा वापर करून आज माझ्यासोबत जोडला गेलेला गावरान कुक्कुटपालक बांधव आरामशीर पद्धतीने सहजगत्या लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. काय तुम्हाला पण लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे? काय तुम्हाला सुद्धा गावरान कुक्कुटपालन करायचंय? मग कशाची वाट बघत आहात? रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी काय करावं लागेल हा यक्ष प्रश्न आहे. तर मित्रांनो, उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळून या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा नफा, या व्यवसायाला बनवायचा असेल करिअरचं ऑप्शन, तर मित्रांनो एकच काम करा. तात्काळ तुम्ही लखन सरांना फोन करा. नंबर लिहून घ्या 84 21 82 62 62. लक्षात घ्या 8421826262 84 21 82 62 62. या क्रमांकावरती कॉल केल्यानंतर लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. लखन सर काय करावं? लखन सर म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या. मग तुम्ही एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला माझा फोन पे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265 088 हा क्रमांक पाठवतील. यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढी तुम्ही जर त्या ठिकाणी तसदी घेतली तर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही, जर आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला तर. याबरोबरच बऱ्याच जणांची समस्या आहे, सर आमच्याच्यानं मार्केटिंग होत नाही, आम्ही मार्केटिंग कशी करावी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की रायझिंग स्टार परभणीनं आपल्या या समस्येला हेरून आपल्यासाठी 36 जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. याला आपला जिल्हा आपली मार्केट असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर तुम्ही एकच काम करा. तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड 84 21 82 62 62 या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा अथवा आपण आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो सुद्धा पाठवू शकता. जसे तुमचे या ठिकाणी नाव, पत्ता व पूर्ण माहिती आली तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल, ज्यामुळे मित्रांनो तुमच्या सर्व अडचणी 100% या ठिकाणी दूर होऊन जातील व आरामशीर तुमची मार्केटिंग होऊन जाईल. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये मी तुमच्या समस्येचं कायमस्वरूपी एक समाधान दिले की 20x30ची जी जागा आहे तर या 20x30च्या शेडमध्ये किती कोंबड्या बसतील, किती पिल्लं बसतील, मला वाटते तुमच्या समस्येचं सोल्युशन झालं असावं. तरी देखील तुमच्या मनात ही समस्या किंवा इतर कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी 100% सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा. राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करून घ्यावं. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या
किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.